जिल्ह्यातल्या बातम्यांकडे आणि सुरुवात करूया पुणे जिल्ह्यापासून। कृष्णा नदीचं अतिरिक्त पाणी नीरा नदीमार्गे उजनी धरणामध्ये आणण्यासाठी सर्वेक्षण आणि डीपीआर तयार करण्यासाठी राज्य शासनानं 24 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली आहे। या प्रकल्पामुळे सातारा, सांगली आणि सोलापूरच्या दुष्काळी भागांना सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा मोठा फायदा होणार आहे। जुन्या पुणे मुंबई महामार्गाच्या 6 पदरीकरणासाठी एमएसआरडीसीकडून डीपीआर तयार करण्याचं काम सुरू आहे। प्रकल्पासाठी सुमारे 5 ते 6 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। घाट परिसरातले रस्ते सुधारणा आणि नव्या जोड रस्त्यांची उभारणी केली जाणार आहे। पुणे रेल्वे स्थानकावर सुरक्षेसाठी एआय कॅमेरा आणि हायटेक यंत्रणा सुरू करण्यात आली आहे। रेकॉर्डवरच्या गुन्हेगार स्थानकामध्ये येताच पोलिसांना अलर्ट मिळणार आहे। संशयितांवर नजर ठेवणं त्यामुळे सोपं होणार आहे। पुणे शहरात 1.5 महिन्यामध्ये डेंग्यूचे सुमारे 300 संशयित रुग्ण आढळले। पावसामुळे साचलेलं पाणी आणि डासांची वाढ यामुळे धोका वाढलाय। नागरिकांना खबरदारीचं आवाहन करण्यात आलंय। पुण्यानंतर बातम्या पाहूया नाशिक जिल्ह्यातून। इगतपुरी तालुक्यामध्ये कावनई इथे कपिलधारा क्षेत्रात गंगा गोदावरी पूजन सोहळा पार पडला। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या धार्मिक विधींना साधू महंत, अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते। येवला तालुक्यामध्ये अंगाई शिवारात मालवाहतूक ट्रक उलटला आणि अपघात झाला। अपघात झाल्यानं 3 ते 4 तास वाहतूक ठप्प झाली। घटनास्थळी क्रेनच्या मदतीनं ट्रक हटवल्यानंतर महामार्गावरची वाहतूक सुरळीत सुरू झाली। आणि त्या बातम्या पाहूया छत्रपती संभाजीनगरमधून। छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयामध्ये डागडुजीच्या कामांवर 2 वर्षात सुमारे 60 कोटी रुपये खर्च झाल्यानं प्रश्न उपस्थित होत आहेत। या खर्चाची चौकशी करण्याची आता मागणी होतीये। पालकमंत्र्यांच्या पाहणीनंतर कामाच्या गुणवत्तेवरही संशय व्यक्त केला जातोय। छत्रपती संभाजीनगरमधून ही महत्त्वाची बातमी आहे। घाटी रुग्णालयामध्ये तुफान खर्च झाला। या खर्चाची चौकशी व्हावी अशी आता मागणी होतीये। पालकमंत्र्यांच्या पाहणीनंतर कामाच्या गुणवत्तेवर सुद्धा आता संशय व्यक्त होतो आहे। 2 वर्षात डागडुजीच्या कामांवर सुमारे 60 कोटी रुपये इतका खर्च झालाय। छत्रपती संभाजीनगरमधल्या घाटी रुग्णालयातली ही परिस्थिती आहे।